तुम्हीही जे गुलाबजामुन बनवता ते फसतात का? किंवा गुलाबजामुनमध्ये पाक शिरत नाही का? किंवा गुलाबजामुनचा रंग अतिशय डार्क होतो किंवा गुलाबजामुनला तडे जातात. आता हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही गुलाबजामुन बनवत असताना जर येत असतील, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी. आज आपण घेऊन आलेलो आहोत अतिशय झटपट होणारे गुलाबजामुनची रेसिपी. हे गुलाबजामुन बनवायला अतिशय सोपे, ज्यांना कुणाला काहीच येत नसेल, ते सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये या टिप्स वापरून गुलाबजामुन बनवू शकतात. आज मी तुम्हाला इन्स्टंट गुलाबजामुनची रेसिपी दाखवत आहे. हा कुठल्याही प्रकारचा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही. केवळ मी माझा अनुभव शेअर केलेला आहे. या अगोदर खव्यापासून गुलाबजामुन कसे बनवतात, त्याची 1 किलोची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की चेक करा. इथे आपण गुलाबजामुन प्रीमिक्स घेतलेलं आहे. हल्ली बाजारामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचे प्रीमिक्स बघता. त्यातलं तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही वापरू शकता. इथे 250 ग्रॅमचं हे प्रेमिक्स आहे. आता आपण या प्रेमिक्समध्ये सरळ-सरळ पाणी वापरूया. बरेच जण दूध वापरतात, पण गुलाबजामुन जास्त दिवस टिकण्यासाठी मी तर इथे पाणी वापरते आणि अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे. आता तुम्हाला दाखवते एवढ्या प्रेमिक्ससाठी किती आपण पाणी वापरलेलं आहे. जो काही कप होता किंवा जे काही मेजरमेंट आहे ते 1/4 कप होतं. त्यातलंही आपल्याला 1 ते 2 चमचे शिल्लक राहिलेले आहे. त्यानंतर 1 चमचा इथे साजूक तूप वापरा. आता तुम्ही म्हणाल तूप का वापरायचं? तर तूप वापरल्यामुळं हे पीठ अगदी मऊसर होतं आणि गुलाबजामुन अतिशय सॉफ्ट तयार होतात. आता आपण 2 कप अर्थातच 120 mlचा आपण कप वापरलेला आहे. त्या कपाने 2 कप साखर घेतली आहे आणि त्यामध्ये 1 कप आपण पाणी वापरलेलं आहे. आता पाणी खूप जास्त वापरू नका, अन्यथा पाक व्हायला थोडासा वेळ लागतो आणि पाक जास्त गोडसरही होत नाही. आता यामध्ये थोडीशी वेलची पूड किंवा वेलची तोडून टाकायची. यामध्ये थोडंसं केसर टाकायचं आणि छान एक तारेची चाचणी करून घ्यायची. आता चाचणी बनवत असताना तर ती कशी चेक करायची तेही सांगते. ता अशा प्रकारे लॅडलमध्ये किंवा या पद्धतीने पळीमध्ये चाचणी तुम्ही घेऊन थोडीशी सोडायची. सगळ्यात शेवटचा जो काही ड्रॉप असतो तो लांबट पडतो आणि जर तुम्हाला तसं चेक करता येत नसेल, तर तुम्ही बोटावर सुद्धा 2 बोटाच्या आतमध्ये चेक करायचं, की एक तार तयार होते का? पण अगदी ज्यांना माहीतच नाही त्यांनी या ट्रिक वापराव्यात. अन्यथा सरळ-सरळ हातावर तुम्ही चेक केलं तरी चालेल. खरंच अतिशय सोपी पद्धत आहे आणि अशा प्रकारचे गुलाबजामुन हार्डली 15 ते 20 मिनिटं लागतात. एका साइडला तुम्ही गुलाबजामुनचा पाक बनवून घ्या आणि दुसऱ्या साइडला लगेच गुलाबजामुन तयार करायचे. आता नेहमी गुलाबजामुन तयार करत असताना जे प्रिमिक्स असतं, ज्यावेळी तुम्ही त्याचा पेढा किंवा गुलाबजामुन तयार करत असता, त्या अगोदर हे हाताला तूप लावून थोडंसं मळून घ्यायचं किंवा नरम करायचं. बऱ्याचदा त्यामध्ये पाणी सोकून हे पीठ ड्राय होतं आणि जर तुम्ही तसेच गुलाबजामुन बनवले, तर त्याला क्रॅक येतात. त्यामुळं पीठ नेहमी मऊ करून घ्यायचं आणि अशा प्रकारे क्रॅक फ्री हाताला तूप लावून थोडंसं हा गुलाबजामुन वळून घ्यायचा. या प्रेमिक्सचे गुलाबजामुन अतिशय छान होतात, अगदी फ्लफी होतात. तर त्यामुळं बनवत असताना साईज ही अगदी लहान ठेवा किंवा तुम्हाला ज्या पद्धतीचे आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही हे गुलाबजामुन तयार करू शकता. मी इथे खूप मोठे-मोठे गुलाबजामुन बनवलेत, त्यामुळं क्वांटिटी कमी झाली आहे. पण तुम्हाला अगदी मिनी साईजचे किंवा अंगुरी गुलाबजामुन बनवायचे असतील, तर तुम्ही बनवू शकता. तळल्यानंतर याची साईज तिप्पट होते. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवावं गुलाबजामुन वळत असताना किंवा गुलाबजामुन बनवत असताना. आता इथे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. साधारणतः पाव किलो तेल आहे. त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही. बऱ्याचदा तळलेलं तेल आपण वापरत नाही. त्यामुळं नेहमी थोडं-थोडं तेल टाकूनच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तेलाऐवजी साजूक तूपसुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे आता गुलाबजामुन तळत असताना गॅसची फ्लेम नेहमी ही मीडियम असावी. जर खूप लो असेल, तर गुलाबजामुन तेल पितात आणि खूप जास्त हाय ठेवली, तर गुलाबजामुनचा रंग डार्क येतो आणि ते लवकर डार्क येतो आणि आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते. त्यामुळं नेहमी गुलाबजामुन तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि त्यानंतर तयार झालेले गुलाबजामुन टिश्यू पेपरवर काढून घ्या. असं केल्यामुळं त्यातलं जे काही एक्स्ट्राचं ऑइल असतं ते टिश्यू पेपरला लागतं. बरेच जण गुलाबजामुन तळल्या-तळल्या पाकामध्ये टाकतात. त्यामुळं ते गुलाबजामुन अतिशय तेलकट लागतात. तर आता या छोट्या-छोट्या टिप्स आहेत. तुम्ही त्या नक्की फॉलो करा. आता तळलेले गुलाबजामुन पाकामध्ये टाकायचे आणि 15 ते 20 मिनिटं हार्डली हाल्फ अवर तर त्यापेक्षा जास्त नाही ठेवलं तरी चालेल. अगदी इन्स्टंट मी म्हणल्याप्रमाणे जर तुम्ही या पद्धतीने गुलाबजामुन बनवलात तर ते अतिशय छान बनतील. आता अर्ध्या तासानंतर मी लगेच चेक केलेले आहेत. जर तुमच्याकडे वेळ असेल तर आदल्या रात्रीसुद्धा बनवून ठेवू शकता. अतिशय टेस्टी दिसायला जितके सुंदर दिसतात
तेवढेच हे इतके टेस्टी आहेत. तर नक्की तुम्ही या रक्षाबंधनला शेवटच्या क्षणीसुद्धा हे गुलाबजामुन ट्राय करू शकता. तर ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर नक्की चेक करा. आता एक गुलाबजामुन मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्हाला समजून येईल किंवा दिसेल की किती मऊ, सॉफ्ट, लुसलुशीत आणि अगदी रसरशीत झालेला आहे. खरंच अप्रतिम लागतो. अगदी मार्केटमध्ये जे काही गुलाबजामुन मिळतात त्यापेक्षा कितीतरी पटीने छान गुलाबजामुन तयार होतात. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.